सगळ्यात पहिला जो मुद्दा आपला होता की महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था. तर महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ही मिश्र वैद्यकीय व्यवस्था आहे. 3 ते 4 पद्धती यामध्ये आहेत. यामध्ये ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी या सर्व प्रकारच्या व्यवस्था, ट्रीटमेंट, चिकित्सा भारतामध्ये केल्या जातात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या भारतामध्ये सरकारी आणि खाजगी या दोन याच्यामध्ये आपण विभागल्या गेलेलो आहोत. नागरिकांच्या बाबतीत निवड स्वातंत्र्य दिल्या गेलेली आहे आणि वेगवेगळे पर्याय निवडण्याची त्यांना मुभा आहे. भारतीय व्यवस्था जी आहे, आरोग्य व्यवस्था, ही जवळपास 90% 85 ते 90% ही खाजगी दवाखाने, रुग्णालय याच्यावर अवलंबून आहे. 10 ते 15% जी व्यवस्था आहे, आरोग्य यंत्रणा, ही सरकारी आहे. त्याचबरोबर ही जी आरोग्य व्यवस्था आहे, या आरोग्य व्यवस्थेमध्ये सरकारी चेहरा जो आहे हा हळूहळू विसरत चाललेला आहे. लोकांचा विश्वास प्रायव्हेट याच्याकडे जास्त वळतोय. पण ही एक धोक्याची घंटा म्हणता येईल. पण आज सध्याच्या या घडीला जेव्हा आपण पाश्चिमात्य देशांसोबत जर तुलना करतोय, तर इथे कुठेतरी या यंत्रणांमध्ये पेशंटला अटेंड करण्याची जी फॅसिलिटी आहे, ही भारतीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त आहे. इतर देशांमध्ये हे होताना दिसत नाही. तर आपल्या भारतामध्ये सरकारी जी यंत्रणा आहे, आरोग्य व्यवस्था, ही 3 टायरमध्ये विभागल्या गेलेली आहे. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. प्रायमरी याच्यामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सब सेंटर्स आहे, PHC आहे, कम्युनिटी हेल्थ सेंटर्स आहे. 2 टायर जी सेकंडरी जी आहे, ही आहे आपल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, तहसील प्लेसेस मधले हॉस्पिटल्स. आणि जी टर्शरी व्यवस्था जी आहे, या टर्शरी व्यवस्थेमध्ये टर्शरी लेवलचीच मॅनेजमेंट होते. या टर्शरी लेवलमध्ये आपण जर बघितलं तर मेडिकल कॉलेजेस अटॅच्ड आहे मेडिकल हॉस्पिटलला आणि तिथे सर्व ICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स आणि सगळ्यात क्लिष्ट ऑपरेशन सोबत क्लिष्ट आजारांचं पण तिथे निदान उपचार होत असतो. त्यानंतर आपला जो सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो आहे की महाराष्ट्राचा आरोग्य व्यवस्थेचा अनुशेष. मुळात जर अनुशेष याच्याकडे जर आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिले आपल्याला अनुशेषामध्ये हेल्थ बजेट याकडे आपल्याला आवर्जून लक्ष द्यायची गरज आहे. आज आपलं भारताचं जे बजेट जे आहे, हेल्थ बजेट, हे इतर देशांच्या मानाने आपलं आर्थिक बजेट हे खूपच कमी आहे. भारताचं आरोग्याचं जे बजेट आहे हे जवळपास 1.18% GDPच्या तुलनेत आहे. आज अमेरिकेसारखा बलाढ्य देश, या अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाची जी हेल्थ बजेट जे आहे हे त्याच्या GDPच्या 18% आहे. आणि आज तुम्ही बघितलंय कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या या काळामध्ये अमेरिकेला सगळ्यात जास्त त्रास झालेला आहे. त्याची इतकी जबरदस्त आरोग्य व्यवस्था असून देखील तेथील नागरिकांना जवळपास 65,000 ते 70,000 नागरिकांचा बळी गेलेला आहे. त्यानंतर इटली ही हेल्थ सिस्टीम मधली सगळ्यात बेस्ट देश मानला गेलेला आहे. तिथे पण तिथल्या शासनाने गुडघे टेकलेले आहेत. या सगळ्यांचा जर विचार केला तर भारताच्या हे जी हेल्थ बजेट आहे हे खूपच कुचकामी ठरत आहे. आज आपण क्रिटिकल मॅनेजमेंट मध्ये पोहोचलेलो नाही. सुदैवाने आपल्या याच्यामध्ये पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये क्रिटिकल पेशंटचा सामना करवण्याची सध्या गरज पडलेली नाही. इथे मात्र आपल्याला लक्षात येईल की बजेटचं महत्व काय असतं. जेव्हा हेल्थ बजेटच तुमचं कमी असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागणार आहे.
यामध्ये तुमची हेल्थ फॅसिलिटी कशी आहे हे तुमचं डायरेक्ट अवलंबून असतं तुमच्या बजेटवर. तुमचे नंबर ऑफ स्टाफ एम्प्लॉईज, त्यामध्ये तुमचे पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर, नर्सेस आहे, तुमचे फार्मासिस्ट आहे, तुमचे ओटी टेक्निशियन आहे, या सर्व लोकांची संख्या ही तुमच्या पॉप्युलेशन नुसार असायला पाहिजे. तर त्याचा एक स्टँडर्ड डाटा असतो, त्याचा देखील संबंध तुमच्या हेल्थ बजेटशी रिलेटेड आहे. तुमचं बजेट जे आहे, हेल्थ बजेट, त्याचा थेट संबंध तुमच्या रिसर्च इन्व्हेस्टमेंटवर पण अवलंबून आहे. जितकं तुम्ही जास्त रिसर्च करणार, नवीन नवीन मॉलिक्युल्स आणणार, तितकं तुम्हाला जास्तीत जास्त स्वतःवर अवलंबून राहा, स्वतः तुम्ही पायावर अवलंबून राहणार. तुमची मेडिकल एज्युकेशनवर तुमचा डायरेक्ट संबंध आहे, हेल्थ एज्युकेशनचा. तुमचं हेल्थ बजेट मांडणारे जे लोक आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने पॉलिटिकल पार्टीजचे जे काही पॉलिटिशियन्स आहेत, हे देखील दूरचा विचार करणारे असले पाहिजे, जेणेकरून तुमच्या त्या आर्थिक बजेटमध्ये तुमचं हेल्थ बजेट मांडताना त्याचा विचार झाला पाहिजे. म्हणजे जर एकंदरीत सांगण्याचं झालं तर भारताचा आरोग्य व्यवस्थेचा अनुशेष हा स्टँडर्ड नॉर्म्सला ठेवून जर आपण विचार केला, हा खूपच कमकुवत आहे. भारत फक्त एका बाबतीमध्ये सरस ठरताना दिसतोय की कोविड सारख्या या वाईट परिस्थितीमध्ये लोक फक्त कोविडचा विचार करताय, पण ऍज अ डॉक्टर म्हणून मी जेव्हा विचार करतोय, तर ऍज अ डॉक्टर म्हणून विचार करताना मी संपूर्ण आजारात विचार घेतोय. लोकांचं फक्त लक्ष कोविडवर आहे. नॉन कोविडचे पण रुग्ण आहेत, आणि हे नॉन कोविडचे रुग्ण तपासताना भारताचे जे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे हेल्थ व्यवस्थेचं, आरोग्य व्यवस्थेचं, त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये कोविडला जर आपण कन्सिडर केलं तर कोविड माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशा 3 स्टेजमध्ये जर आपण विभागलं, तर ह्या ज्या प्रायव्हेटायझेशन जे झालेलं आहे, यामध्ये बरेचसे पेशंट जे कोविडचे आहेत की नाही आहे, याला जे फिल्टर करण्याची जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था खूपच स्ट्रॉंगपणे भारतीय डॉक्टरांनी केलेली आहे, इथल्या व्यवस्थेने केलेली आहे. त्यामुळे टर्शरी केअर जी आहे, या टर्शरी केअरवर जास्त ताण सध्या पडलेला नाही आहे. आणि जे नॉन कोविड पेशंट आहे, ज्याच्यामध्ये शुगर, बीपी, हार्ट, कॅन्सर, इतरही काही सर्जरी ज्या अवॉइड करू शकत नाही, ऍक्सिडेंट्स, व्हायरल इन्फेक्शन जे छोटे छोटे आहे, तुमचे इतरही जे काही आजार आहे, टॉन्सिलायटिस आहे, तुमचे इन्फेक्शन्स आहे, हे सगळे प्रायव्हेट व्यवस्थापन जे आहे याच्यामध्ये पेशंटला ट्रीटमेंट दिल्या जाते. इथे कुठेतरी भारत सरस ठरताना दिसतोय. पण सरकारी याचा जर आपण विचार केला तर आज इथे कुठेतरी सरकारला मर्यादा येत आहे. म्हणून हा जो अनुशेष आहे, हा अनुशेष प्रामुख्याने स्टाफच्या बाबतीतच नव्हे, हेल्थच्या बजेटच्या बाबतीत, हेल्थ फॅसिलिटी, जसं आज भारताच्या सगळ्यात आरोग्य व्यवस्थेचं जे स्ट्रॉंग जो पॉइंट आहे तो म्हणजे तिथल्या PSC सब सेंटर. मला असं वाटतं की भारताच्या जे PSC किंवा सब सेंटर्स आहे, यामध्ये जर गुणवत्ता असणारे जर लोक तिथे असतील, स्किल्ड वर्कर जर इतके असतील, तिथे योग्य प्रकारे डायग्नोसिस केल्या जाईल, योग्य प्रकारे त्यांच्यावर उपचार केला जाईल, म्हणजेच त्यांना सेकंडरी आणि टर्शरी लेवल पर्यंत येण्याची गरज नाही.
जसं मी तुम्हाला या अगोदरही सांगितलंय की अर्थव्यवस्थेचा अनुशेष जो आहे तो रिसर्चच्या बाबतीतही कुठेतरी आहे. आपल्याला बरेच वेळेला अमेरिकेने सांगितलं, जर्मनीने सांगितलं, इटलीने सांगितलं, इंग्लंडने सांगितलं, याच्यामध्ये आपण खूप मोठेपणा मांडतो. पण मला असं वाटतं की भारतीय रिसर्च इतकं प्रगत झालं पाहिजे की भारताने सांगितल्याप्रमाणे हे वॅक्सिन बनवलं गेलेलं आहे, याचा मानही आपल्याला भेटला पाहिजे. त्यानंतर मेडिकल एज्युकेशन तुम्हाला जर कमी याच्यामध्ये जर तुम्ही जर जास्तीत जास्त फॅसिलिटी देऊ शकले तर खूपच छान आहे. त्या मेडिकल एज्युकेशन मध्ये पण आपण प्रायव्हेट आणि सरकारी याच्यामध्ये विभागल्या गेलो आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून सरकारी कॉलेजेस, सरकारी हॉस्पिटल्स यांची तुलना प्रायव्हेट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जर केली तर प्रायव्हेट ची जी संख्या आहे दुपटीने आणि तिपटीने झाली. हे कुठेतरी भारताचं राजकीय क्षेत्र त्याच्यावर जास्त हावी झालं आणि त्याला आर्थिक इन्कमचा जो आपण सोर्स समजला गेला त्याच्यामुळे पण आपल्याला त्रास होतोय. आपला या सध्याच्या आजच्या याच्यामध्ये विषयामध्ये विषाणूजन्य रोगाशी लढणारी आरोग्य यंत्रणा हा एक पॉइंट आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगतो की विषाणूजन्य रोगाशी लढवणारी आरोग्य यंत्रणा जगामध्ये अशा कुठल्याच देशामध्ये सध्या तरी नाही. आज जितके पण आजार होतात त्याच्यामध्ये आपण व्हायरल इन्फेक्शन म्हणतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणतो, पॅरासायटिक इन्फेक्शन म्हणतो. तर हे सगळे इन्फेक्शन एका ठिकाणी आपल्या रुग्णालयामध्ये येतात. तिथे मात्र त्यांना त्या पद्धतीने आपण उपचार करू शकतो. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर त्याला अँटीबायोटिक देऊन ठीक करतो आपण. व्हायरल इन्फेक्शन असेल तर अँटीव्हायरल मेडिसिन देऊन आपण ठीक करू शकतो. अशा वेगवेगळ्या इन्फेक्शनचे कारण शोधून आपल्याला ट्रीटमेंट देता येते. जगाच्या पाठीवर कुठलाच असा देश नाही की व्हायरल इन्फेक्शनचं एक स्पेशल हॉस्पिटल आहे म्हणून. पण पहिल्यांदाच किंवा या अगोदर पण व्हायरल इन्फेक्शनचा मारा बसलेला आहे. पण पॅन्डेमिक व्हायरल इन्फेक्शन इतक्या वाईट पद्धतीने आजपर्यंत कुठे पसरलेलं नाही. म्हणूनच याला आपण वैश्विक महामारी असं म्हणतो. जवळपास 35 लाख लोक यांनी बाधित झालेले आहेत. जवळपास 3.5 ते 4-5 लोक याच्यात दगावल्या गेलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल इन्फेक्शन पहिल्यांदाच कुठल्याही देशावर झालेलं आहे. आणि या देशांची जी आरोग्य व्यवस्था आहे ही व्हायरल इन्फेक्शन विरुद्ध फाईट करताना कुठेतरी ही यंत्रणा कमकुवत ठरते. त्याच्या मागे कारण आहे, कारण की एक कोरोनाचा पेशंट जवळपास 400 व्यक्तींना बाधित करू शकतो. म्हणून या व्हायरल इन्फेक्शन मध्ये फक्त आपल्याला कुठला व्हायरस आहे आणि त्या व्हायरसला मारक अँटीव्हायरल मेडिसिन कोणती आहे यामध्ये डायग्नोसिस पार्ट खूप जास्त महत्वाचा आहे. म्हणून भारतामध्ये सुदैवाने 1952 सालीच व्हायरोलॉजीचं जी एक संस्था इकडे झाली होती, त्या संस्थेचं नाव नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी याची स्थापना 1952 साली झाली होती आणि त्याच्यामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि रॉकफेलर फाउंडेशन हे देखील सहभागी होते. त्यानंतर कालांतराने ही साऊथ ईस्ट एशियाची सगळ्यात बेस्ट इन्स्टिट्यूट होती आणि इथे वेगवेगळ्या व्हायरसचं निदान केल्या जात होतं. कोणतं इन्फेक्शन आहे व्हायरल इन्फेक्शन आणि त्याला मारक अँटीव्हायरल मेडिसिन कोणते आहे. अशा प्रकारचं भारतातलं एकमेव इन्स्टिट्यूट पुन्हा इथे आहे. आपलं हे महाराष्ट्राचं नशीब आहे की संपूर्ण भारतामध्ये व्हायरोलॉजीचं जर एखादं इन्स्टिट्यूट आहे ते पुण्याला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे गेल्या 1952 पासून कार्यरत आहे. त्यानंतर भारतामध्ये इतर 2 जे आहे, एक बेंगलुरू आणि कर्नाटक, पण यांचा मेन जो व्हायरस होता तो पोलिओ व्हायरस होता. याच्यावरच त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून आपला हा जो विषय आहे की विषाणू जे आहे याच्यावर आपली जी काही आरोग्य यंत्रणा आहे
ही इतर आजारांसोबतच या विषाणूंच्या संबंधित आजारांवर ट्रीटमेंट करत असते. आपली ही जी आजची जी परिस्थिती जी आज आपल्या समोर उद्भवलेली आहे, इतकी वाईट परिस्थिती, यामध्ये आपण कसं जगायला पाहिजे आणि याच्याशी कसं लढायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने एक सुंदर टॅगलाईन दिली, मीच माझा रक्षक. मीच माझा रक्षक या हिशोबाने जर आपण वाटचाल केली, तर मला असं की आपण प्रेझेंट सिच्युएशन जी आहे, म्हणजे वर्तमान स्थिती जी आहे, हिला आणि भविष्यातील स्थिती याला देखील आपण खूपच व्यवस्थितपणे हाताळू शकतो. यासाठी आपल्याला मीच माझा रक्षक ही टॅगलाईन सतत आपल्याला आपल्या डोक्यामध्ये ठेवावं लागणार आहे. आपल्याला कोविड सोबत आयुष्य काढावं लागेल. कनेक्शन थोडंसं हे झालेलं आहे, पण लवकरच ते कनेक्ट होतील. हा सर, कंटिन्यू करा ना. तुमचं नेटवर्क नाही आहे सर. हा, कनेक्ट झालं. बरं, या एकच मिनिट. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे, सर्वांनी थोडा संयम राखा. सर, नाही, तुमचा ऑडिओ नाही चालू आहे. ऑडिओ चालू नाहीये सर. ऑडिओ चालू नाही का? नाही आहे ऑडिओ चालू. ओके सर, एक मिनिट. मी लिव. हा सर. हा, ऑडिओ चालू नाही आहे सर तुमचा. नाही का? एक मिनिट सर, मी परत लिव करून कनेक्ट करू. हो, प्लीज या, लवकर या, कारण वी आर रनिंग शॉर्ट. हो सर. थोडा संयम राखा जरा. त्यांचा कनेक्शनचा थोडासा इश्यू आलेला आहे. जरी हे असलं तरी पुढच्या सत्रामधली एक 10 मिनिटं आपण पुढे वाढीव देणार आहोत त्यांना, आणि मग त्यानंतर प्रश्नोत्तर असणार आहेत. जस्ट होल्ड ऑन करा, कनेक्ट होत आहेत. हा सर. हा सर, आता हा, कनेक्ट झालं. बोला 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 बोला, सुरू करा. हा सर, हा सर, सुरू करा, सुरू करा. हो, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. नाही, 7 मिनिटं आहेत आपल्याकडे, आणि पुढच्या सत्रामध्ये आपण 10 मिनिटं आपण ऍडिशनल घेणार आहोत. पण आता मूळ मुद्द्यावरती सुरू करा सर, प्लीज. चालेल ना सर. ओके, बोला. कोविड सोबत जगावं कसं आणि लढावं कसं, यामध्ये आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं, मीच माझा रक्षक ही जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी टॅगलाईन दिली, याला आपल्याला डोक्यात ठेवावं लागणार आहे. आता जर कोणाला जर असं वाटत असेल की लॉकडाऊन म्हणजे खूप मोठी ट्रीटमेंट आहे, ही सगळ्यात मोठी चूक आहे. लॉकडाऊन हे फक्त आजाराचं जे ट्रान्सफर जे आहे, ट्रान्समिशन जे आहे, एकापासून दुसरीकडे जो आजार पसरतो आहे, याला कुठेतरी नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून लॉकडाऊन आहे. जर कोणाला असं वाटत असेल की बा 17 आणि 20 तारखेला
17 मेला किंवा 20 मेला कुठेतरी लॉकडाऊन संपेल आणि आपण कोरोना विरुद्धचं हे युद्ध जिंकू, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. यामध्ये आपल्याला इथून पुढे स्वतःची काळजी स्वतःला घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊन आपण जास्त दिवस सहन करू शकणार नाही. म्हणून आता त्यामध्ये कसं असतं किंवा जसं आपण 2 पद्धतीत आपण याला हे केलेलं आहे. एक तर वर्तमान स्थिती आणि भविष्यात. वर्तमान स्थितीमध्ये आज आपल्याला सुदैवाने मी जसं मगाशी बोललो, की आपल्याला नंबर ऑफ कॅज्युअलिटीज सगळ्यात जास्त नाहीये. त्याच्यामुळे आपलं सध्या तरी आपल्याला त्याची भीषण रूप अजूनपर्यंत दिसलेलं नाहीये. पण येत्या काळामध्ये मोस्ट प्रॉब्ली 30 मे पर्यंत वगैरे त्याचं भीषण रूप आपल्याला दिसेल आणि भविष्यात ते दिसू नये असं मला वाटतं. पण मला जे दिसतंय पुढचं चित्र, ज्या पद्धतीने लोक वागतायत हे अत्यंत चुकीचं आहे. आज आपण जर वर्तमान परिस्थितीत जर जगायचं म्हटलं तर एक नागरिक आणि एक मेडिकल फील्डशी रिलेटेड डॉक्टर जर मी कन्सिडर करतोय, सगळ्यात पहिले मी मेडिकल फील्डशी रिलेटेड सांगणार आहे. इथे आपल्याला सगळ्यात पहिले जितके पण आपत्कालीन सेवेत जे लोक आहेत ना, या सगळ्या लोकांना आपल्याला जपावं लागणार आहे. कारण की याला आम्ही 2 याच्यात विभागतोय. जे आपत्कालीन सेवेत आहे त्याच्यामध्ये पोलीस पण आले, त्याच्यामध्ये सुरक्षा, त्यानंतर आपले जे स्वच्छता कर्मचारी आले, डॉक्टर आहे, सिस्टर आहे. इथे आम्ही स्किल्ड आणि अनस्किल्ड लोकांना हे करतोय. जर आम्ही आयसीयू मध्ये जर एखाद्या व्यक्तीला जर पाठवतोय आणि त्या आयसीयू ला सांभाळण्यासाठी 10 लोक आहेत, तर आम्ही पहिले 3 लोकच पहिल्या महिन्यामध्ये त्या तिथे ड्युटीला लावणार. जेणेकरून यदा कदाचित 3 पैकी जर 3 लोक जर बाधित झाले कोरोनाने, तर आपल्याला उर्वरित जे काही 6-7 डॉक्टर आहे यांचा आपल्याला पुढे ते रिकव्हर होतपर्यंत यांचा उपयोग करून घ्यावा लागेल. असंच तुम्हाला पोलिसांच्या बाबतीत पण करावं लागेल, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही करावं लागेल. आपल्याला हे कर्मचारी जे आहे या कर्मचाऱ्यांना जपून ठेवावं लागेल. आपल्याला या लोकांचं मनोबल उंचवावं लागेल. या लोकांना जे जे प्रॉब्लेम होत आहेत त्या प्रॉब्लेम्स पासून यांना जपायचं आहे. त्यानंतर आपण नागरिकांच्या बाबतीत जर बघू तर नागरिकांना या वर्तमान स्थितीमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण याचाच आग्रह धरायचा आहे. यांना सुख चैन वालं जे काही आयुष्य आहे याला तिलांजली द्यायची आहे. त्यानंतर जर आपण भविष्याचा जर विचार करतोय, भविष्यामध्ये देखील डॉक्टरांनी आज स्वतःच्या बाबतीत जी काळजी घेतलेली आहे हीच काळजी पुढे देखील घ्यायची आहे. मर्यादित पेशंट, मर्यादित आयपीडीचे पेशंट, स्वतः सोशल डिस्टन्सिंग, तसंच पेशंटच्या जे वेटिंग हॉल आहे तिथे पण सोशल डिस्टन्स मेंटेन करायचं आहे. सॅनिटायझेशन प्रॉपर होत आहे नाही होत, स्टरलायझेशन प्रॉपर होत आहे नाही होत, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तसंच नागरिकांनी देखील करायचं आहे. भविष्यात आपल्याला पब्लिक प्लेसेसमध्ये गर्दी करायची नाहीये. तुमच्या सार्वजनिक कुठलेही उत्सव असेल त्याला खूपच मर्यादित ठेवावं लागेल. तुमचे घरचे जे कुठले काही फंक्शन्स असतील त्याला देखील तुम्हाला खूपच मर्यादित ठेवावं लागेल. म्हणजे जेणेकरून तुमचे जे संसर्गाचे जे मार्ग आहे हे कुठेतरी तुम्हाला बंद करावे लागतील. संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. कारण की कोविडचे आउटब्रेक्स भविष्यात पण होणार आणि त्या आउटब्रेक्सला फक्त आणि फक्त आपण स्वतः वाचवू शकतो, दुसऱ्याला वाचवू शकतो. त्यानंतर आता आपल्याला आपली आरोग्य यंत्रणा कशी उभारता येईल याबद्दल जर बोलायचं झालं, सगळ्यात पहिले तर मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं, आपल्याला हेल्थ बजेट जे आहे हे हेल्थ बजेट वाढवावं लागेल. आपल्याला लांब पल्ल्याचा विचार करून तुमची वैद्यकीय शिक्षण व्यवस्था, तुमची आरोग्य व्यवस्था याबद्दल विचार करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला रिसर्च मध्ये पैसा टाकावा लागेल. तसेच तुम्हाला इतर ज्या काही फॅसिलिटीज ज्या आहेत टर्शरी केअरच्या या वाढवाव्या लागतील. नवीन नवीन हॉस्पिटल्स आहे ते हॉस्पिटल्स अद्ययावत करावं लागतील. अशा प्रकारच्या व्यवस्था तुम्हाला करावं लागणार. नागरिकांची जबाबदारी आणि कर्तव्य याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर नागरिकांनी कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवू नये.
नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. आणि मी मगाशी जसं सांगितलं होतं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य याचा आग्रह धरायचा आहे. कुठल्याही प्रकारचं सुखचैन वालं जे आयुष्य आहे याला तिलांजली द्यायची आहे. आपत्कालीन सेवेत असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, त्यांना जपणं गरजेचं आहे. तसेच राजकीय कार्यकर्ते जे आहे, मी अतिशय या नम्रपणे सांगू इच्छितो की राजकीय व्यवस्था, राजकीय नेटवर्क ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळेस कामी येतं, म्हणजे मला माहिती आहे की बूथ लेवल, पेज प्रमुख इथपर्यंत जर तुमचं स्ट्रॉंग नेटवर्क आहे, तर या स्ट्रॉंग नेटवर्कचा उपयोग जसा राजकारणासाठी होतो तसाच कुठल्याही चांगल्या गोष्टी करण्यासाठी पण झाला पाहिजे. राजकीय कार्यकर्त्याने या वाईट परिस्थितीमध्ये शांतता व संयम बाळगणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी सांगितलं की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या वाईट काळामध्ये संबंधित आलेली आपदा ही का आली, याची ट्रीटमेंट, याचा निपटारा कसं करता येईल आणि भविष्यात याचे काय दुष्परिणाम होतील हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे. जर त्यांना समजत नसेल तर त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांशी यांनी चर्चा करायला पाहिजे आणि हा विषय त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून, त्यांच्या व्यक्तींच्या माध्यमातून शेवटच्या टोकापर्यंत लोकांना समजून सांगण्याची त्यांची इच्छा असली पाहिजे आणि त्यांनी करायला पाहिजे. तरच या नेटवर्कचा समाजासाठी काहीतरी चांगला फायदा होईल असं मला वाटतं. त्या समस्यांचं निराकरण करणारे जे काही आपत्कालीन सेवेतील लोक आहेत, यांच्या गरजा काय आहे, त्या गरजा पूर्तता करू शकले पाहिजेत, अशा काही उपाययोजना करायला पाहिजे. त्यानंतर काही समाज कंटकांकडनं हे जे आपत्कालीन सेवेतील लोक आहे यांना कुठेतरी त्रास होऊ शकतो, या त्रासापासून त्यांना कसं वाचवता येईल हे देखील या राजकीय कार्यकर्त्यांनी ठोस पावलं उचलायला पाहिजे. सदर विषय समस्येला नष्ट करणाऱ्या लोकांचे मनोबल पुढच्या याच्यामध्ये आपण हे कंटिन्यू करणारच आहोत. डॉक्टरांबरोबर संपर्क पुढच्या याच्यामध्ये होईलच आणि सर्वांना विनंती आहे की आता एक 5 मिनिटांनंतर पुन्हा लॉग इन होईल आणि त्या लॉग ऍप्रिशिएशन इनसाठी मी करायला पाहिजे. सर आता आपण थोडं इथे होल्ड करूया आणि याचं लॉग इन जे आहे ते 5 मिनिटांनंतर होईल आणि पहिली जी 7 मिनिटं आहेत, जो आपला मधला जो इंटरप्शनचा कालावधी गेलेला आहे, त्या पहिल्या 7 मिनिटाच्या कालावधीमध्ये डॉक्टरांना कंटिन्युएशन करण्याकरता येईल. शेवटचा जो मुद्दा राहिलेला आहे आणि जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्यासाठी त्यांना 7 मिनिटं देण्यात येतील. सर बी ऑन द लाईन. आणि आता आपण आपले नेटवर्क वगैरे सर्व चेक करून घ्या. 5 मिनिटांनंतर आपण पुन्हा एकदा लॉग इन होतोय याच आपल्या कार्यक्रमामध्ये.